मंत्रीच गायब झाला असेल तर मग सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य काय? हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही, तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेनं असताना पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असताना हे सरकार कोर्टालाही मानत नाही, न्यायही मानत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. वाचवण्याचा प्रयत्न कोकाटेंना होतोय का? कारण राजीनाम्याची मागणी याआधी ते असं एक असं आहे की एकदा तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा झाली तर तुमचा मताचा अधिकार पहिल्यांदा सस्पेंड होतो आणि कायदा असा म्हणतो की ज्याला 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद असेल याचं सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. त्यांची सुद्धा एक केस नागपूर कोर्टामध्ये चाललेली आहे. तेव्हा त्यांनी ह्या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी फक्त माझी विनंती आहे त्यांना. आपण काँग्रेस सोबत जाता एकावर आपली बैठक झालेली आहे, सकारात्मक चर्चा झाली काय? ते मी आता सकपालांची कन्या जी आहे ती कन्या इंग्लंडला असते आणि अनेक वेळा त्या असणाऱ्या ओळखतो मी त्यांना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता त्या इंग्लंडला शिकण्यासाठी गेलेल्या आहेत आणि शिकण्यासाठी गेल्याच्या संदर्भातला त्यांचा असणारा जो काही एक विषय आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्या संदर्भात त्या माझ्याशी असताना चर्चा करतात. तेव्हा काल ती चर्चा करण्यासाठीच आल्या होत्या. त्याच्यावरती त्यांच्या विषयाची चर्चाही झालेली आहे. माझं मीडियाला असणारं आव्हान आहे की काही गोष्टी या स्पेक्युलेशनच्या बाहेर ठेवल्या तर अधिक चांगल्या असं मी त्या ठिकाणी मानतो. तेव्हा ही गोष्ट सुद्धा त्यासुद्धा विद्यार्थिनी आहे इंग्लंडमध्ये आणि पुन्हा त्या असणाऱ्या जाणार आहेत. त्यांच्या असणाऱ्या काही जणांना त्यांनी असणारं नावं घेतली, त्यांचं असणारं व्ह्यूज त्यांना पाहिजे होते, त्याच्यासाठी त्या आल्या होत्या. त्या माझी विनंती आहे सगळ्यांना की याला असताना आपण एक पॉलिटिकल कलर देऊ नये अशी माझी विनंती. राज्यातलं काय सूत्र असणार आहे तुमचं? राज्यात आघाडी करणारे, नाही करणारे, कुणासोबत जाणारे, काय? आता मी आता नगरपालिकेमध्ये जे घडलं ते आपल्याला सांगतो. नगरपालिकेमध्ये आमची असणारी युती काही ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर झाली, आमची असणारी युती काही ठिकाणी एकनाथ शिंदेबरोबर झाली, इंटरनल अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेसबरोबर सुद्धा झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ह्याच्या. कॉर्पोरेशन जे आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही अधिकार खाली दिलेला आहे. जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेला आहे. त्यांना जे जे सोयीचं वाटेल त्या ठिकाणी ते त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण आपण जसं मुंबईचं स्पेक्युलेशन केलंय तसे काही बोलणी झालेली नाही. तशी काही बोलणी करण्याची शक्यता वाटते का? कारण आपण बोलणी होऊ शकतात का? काँग्रेस एकटेच लढतायत, त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन काहीतरी निर्णय घेऊ शकता. नाही, मला तर शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जात आहेत. ते शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जातात आहेत. शिवसेनेने असणारा आपला दायरा जो आहे तो अत्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे की मनसेला घेतल्यामुळे मुंबईमध्ये नॉन मराठी माणूस जो आहे
तो काही मनसेकडे वळत नाही, म्हणजे मनसेमुळे सेनेकडे वळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे सेनेबरोबर कोकणातला कुणबी हा मोठ्या प्रमाणात होता. माथाडी कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सेनेबरोबर होता. माथाडी कामगार अजून उघडपणे बोलत नाहीये, पण कोकणातला कुणबी जो आहे त्याला म्हणजे तिथे मोठा वाद आहे कोकणामध्ये खोताचा आणि शेतकऱ्यांचा. तेव्हा शासनाने ज्या काही जमिनी अधिग्रहण केल्या, या सगळ्या अधिग्रहण केलेल्या जमिनींचा मोबदला जो आहे तो खोताला मिळाला, पण तिथल्या असणाऱ्या धारकाला मिळाला नाही. म्हणजे तुम्ही आता सांगली धारक नका धरू, ते जमिनीचे धारक जे आहेत त्यांना मिळालेला नाही. आणि सेनेने या सगळ्या कुणबी समाजासाठी काहीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुणबी हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेवरती नाराज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. हा जो नॉन महाराष्ट्रीयन जो आहे तो इतर राज्यातून आलेला हा वंचितकडे मोठ्या प्रमाणात वळालेला आहे. त्याच्यामुळे असणारा मुंबईमधली आजची स्थिती आमची चांगली आहे असं मी त्या ठिकाणी मानेन. पण आपण काँग्रेससोबत जाणार आहे मात्र आपण स्पष्ट भूमिका मांडताना दिसत नाहीये. काही चर्चा होणार किंवा नाहीये. आपली शेअरिंग जास्त ते त्याच्यामध्ये असणारं आहे की मुंबई कमिटी आमची जी आहे ते अधिकार आम्ही मुंबई कमिटीला दिलेले आहेत. तेव्हा मुंबई कमिटी जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीमागे पक्ष राहील. ते मला वाटतं बीजेपी आम्ही आता एकनाथ शिंदेबरोबर बसलोय, पण अजित पवारांबरोबर बसलेलो नाही असं जे काही एक चित्र उभं करतंय त्याच्यामधून मुंबईतला जो एकनाथ शिंदेचा जो ग्रुप आहे, जे काही मला मुंबई कमिटीकडून असताना माहिती मिळालेली आहे, तर त्यांनी असताना त्यांना निरोप दिलेला आहे की तुम्ही घाई करू नका, जरा थांबा. त्याच्यामुळे असताना मुंबईकरांना विचारलं तुम्ही काय करणार, ते म्हटलं आम्ही अजून एक 4-5 दिवस थांबणार आहोत. त्याच्यामुळे आत्ताच्या याच्यामध्ये परिस्थिती फार फ्लुइड आहे असं मी म्हणेन. ठामपणे काहीच सांगता येत नाही. थोडक्यात सगळ्या पक्षांना चर्चेची दारं तुम्ही रिकामं ठेवलेली आहे. आम्ही सरळ म्हटलेलं आहे तुम्हाला की मागच्या वेळेस नगरपालिकेमध्ये बीजेपी सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर आम्ही बसलोच आहोत. त्याच्यामुळे या कॉर्पोरेशन 29 कॉर्पोरेशन जे आहेत ते 29 कॉर्पोरेशनमध्ये तेच होणार आहे. भाजपची डिमांड किती असणार आहे? ते खालच्या स्तरावर ते आम्ही काहीच डिक्टेट करत नाही आहोत. भाजपकडून कोणत्याही पक्ष होता करणे महत्वाचे आहे. असं असताना काहीतरी तुमचं व्यूहरचना ठरली असेल, काहीतरी ठरलं असेल ना. ते म्हणून मी तुम्हाला सरळ सांग, मी आता तुमच्या पुढे लपवलेलं नाही की असणारे एकनाथ शिंदेकडून जो काही त्यांची जी मुंबईतली कमिटी आहे त्या कमिटीतला आलेला मेसेज आहे मी आपल्याला असताना कम्युनिकेट केला की त्यांनी असं तुम्ही घाई करू नका, थांबा. वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बार्गेनिंग कसली म्हणजे असं आहे. चर्चा करतात म्हणजे काँग्रेसवाल्यांनी थोडंसं जागा वाटपात विचार केला तर मग आम्ही त्यांचा विचार शेवटी असं आहे 229 नगरपालिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या. काँग्रेसचे उमेदवार किती होते? 50% सुद्धा नव्हते. म्हणजे कुठल्याही पक्षाबद्दल आपण बोलू नये, परंतु असताना जिथे एकेकाळी काँग्रेस फार स्ट्रॉंग होती हे मान्य आहे, पण आज ते राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे असं आम्ही बार्गेनिंग नाही आहे. भाजपकडून इतर पक्षांची युती करण्यात तयार हो, आमचं असताना आम्ही तेच हे केलेलं आहे ना की भाजप सोडून उरलेल्या पक्षांबरोबर आम्ही समझोता करायला तयार आहोत. पृथ्वीराज चव्हाणांच्या एका वक्तव्यावरनं गदारोळ आज
झालाय. पहलगामचा जो हल्ला झाला भारतीय सैन्य हरलं होतं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले आहेत. एका मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं किंवा सिंदूरच्या नंतर तुम्ही म्हणत असाल सिंदूरच्या ह्याच्यात सिंदूरचं आहे ते पहिले ते आर्मी चीफनीच सांगितलं की बाबा पहिले 2 दिवस आमचे अत्यंत कठीण गेले त्या ह्याच्यामध्ये, पण 2 दिवसानंतर आम्ही या सगळ्या परिस्थितीवरती ताबा मिळवला. आज म्हणणं तुम्ही सगळेजण जे आहात ते पॉलिटिकल पत्रकार आहात असं मला वाटलंच नाही, जे मुंबईतले असेल दिल्लीतले असेल. त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी आर्मी चीफ यांनी एका युनिव्हर्सिटीमध्ये असताना भाषण करत असताना त्यांनी असं सांगितलं की चायना इज आवर एनिमी. आणि मोदी आपण असताना जर बघितलं तर मोदी असं म्हणाले की चायना आमचे मित्र आहेत. 70 वर्षाच्या या राजकारणामध्ये पहिल्यांदा मी असताना पाहिलं की सिव्हिलियन गव्हर्नमेंट आणि आर्मी या दोघांमधला चायनावरनं मतभेद उघडपणे आलेला आहे. माझ्या अंदाजानं हा फार मोठा सिरियस इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुमच्या सगळ्या चॅनलच्या मालकांना माझं असणारं आव्हान आहे की तुम्हाला कोणीच जेलमध्ये टाकणार नाही. तेव्हा मालकाने असणारं खाली मेसेज द्यावा की याच्यावरती की सिव्हिलियन गव्हर्नमेंटची एक भूमिका चायना संदर्भात आहे, आर्मीची दुसरी भूमिका आहे. तेव्हा यावरती सामान्य माणसांचं मतदान काय आहे, लोकांचं काय हे आहे, त्याच्यावरती ओपन डिबेट हा झाला पाहिजे असं मला वाटतंय. का जेणेकरून सामान्य माणसाला सुद्धा ज्याला आपल्याला म्हणता येईल की काही गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. माझं म्हणणं आहे पृथ्वीराजनी सुद्धा ते पाळावं असं माझी इच्छा आहे. का शेवटी सरकार कोणाचं जरी असलं तरी देश हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येकजण राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांचे स्वतःचे असणारे सोर्सेस असतात. अधिकृत माहिती आपल्या सगळ्यांना मिळत असते, परंतु ती देशाच्या हिताची आहे की नाही हे बघून आपल्याला असणारं त्याच्यावरती वक्तव्य करावं लागतं. म्हणून आपल्या सगळ्या मालकांनी हा एक ओपन डिबेट कारण शेवटी ज्या भाषेमध्ये असणारं आर्मी चीफनी मांडलं ती मला जरा गंभीर वाटते. माणिकराव कोकाटेंना अटक कोर्टाने ते असं त्यांना असणारं पोलिसांनीच पळवलंय. मी अगोदरच सांगतोय तुम्हाला, त्यांना दुसरं तिसरं कोणीच नाही पळवलेलं आहे. पोलिसांनीच पळवलेलं आहे आणि पोलिसांनीच लपवलेलं आहे. मराठी माणूस 19 तारखेला पंतप्रधान होईल असं एक भाकीत पृथ्वीराज थँक्यू व्हेरी मच. याला जोडून रामदाजी निंबाळकर म्हणतात